या मराठी महिलेने हिटलरच्या विचारधारेचा जर्मनीतच जाऊन भुगा केला होता। त्या भारताच्या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ म्हणजे अँथ्रोपोलॉजिस्ट होत्या। त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आपल्या पुण्यात झालं। पुढे त्या मानववंशशास्त्र, मानवी शरीरशास्त्र आणि अनुवांशिकतेचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीत गेल्या। जर्मनीत डॉक्टरेट करत असताना त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अँथ्रोपोलॉजिस्ट फिशर हे त्यांचे मार्गदर्शक होते आणि या फिशरच्याच थिअरीजमुळे हिटलरच्या वंशश्रेष्ठत्ववादाला खतपाणी मिळालं होतं। तर फिशरच्या सिद्धांतानुसार युरोपियन लोकांचे स्कल हे मोठे असल्याने ते जगातील इतर लोकांपेक्षा जास्त सुप्रीम आणि इंटेलिजंट आहेत असं मानलं जायचं आणि याच विषयावर त्यांनी या मराठी महिलेला थिसिस लिहायला सांगितलं। पुढे 149 ह्यूमन स्कल्सचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यूमन स्कलचा साईज आणि त्यांची बुद्धिमत्ता यांचा काहीच संबंध नसतो आणि हाच त्यांचा अभ्यास त्यांनी फिशरच्या विरोधात जाऊन जगासमोर मांडला। हिटलरने लाखो लोकांना मारलं होतं, परंतु त्याच्या विचारसरणीला छेद देणारा पहिला घाव या मराठी महिलेने केला होता आणि या मराठमोल्या संशोधिका म्हणजे द इरावती कर्वे। पुढे भारतात परत आल्यानंतर त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, अनुवंशशास्त्र, साहित्य, स्त्री अभ्यास एवढ्या सगळ्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं। मराठी आणि इंग्रजी मिळून त्यांनी 100 पेक्षा जास्त पुस्तकं आणि शोध निबंध सुद्धा लिहिले आणि त्यांच्या या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता। तर खरंच सांगा, आपल्यापैकी किती जणांना इरावती कर्वेंबद्दल याआधी माहिती होतं?